आपण सध्या आहोत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये। हा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद शहराचं हृदयस्थान। संपूर्ण भाग हा महानगरपालिकेअंतर्गत आणि शहरामध्ये मोडतो। पिण्याच्या पाण्याच्या समस्येपासून कचऱ्याचा प्रश्न आणि इथल्या अरुंद रस्त्यामुळे लोकांची होणारी अडचण ह्या सगळ्या समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये आहेत। मात्र 5 वर्षांमध्ये इथल्या आमदारांनी खरंच या समस्या सोडवल्या आहेत का? इथल्या मतदारांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत का? याचा आढावा आपण घेणार आहोत। या मतदारसंघामध्ये सध्याचे आमदार प्रदीप जयस्वाल हे आहेत। आपण सुरुवातीला आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय काय त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यानंतर त्यांच्या विरोधकांचं काय म्हणणं आहे आणि त्याचबरोबर जनता जनार्दन काय म्हणते याचाही आढावा आपण घेऊयात। तर चला आपण प्रदीप जयस्वाल यांना भेटूयात आणि मग पुढचा जो टप्पा आहे तो गाठूयात। आपल्या सोबत आहेत आमदार प्रदीप जयस्वाल। प्रदीप जयस्वाल यांची ओळख औरंगाबादकरांसाठी नवीन आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वसामान्यातला नेता म्हणून त्यांची ओळख आहे। मग कुटुंबामधले असले कलह दूर करण्यापासून ते इथे असला जातीय सलोखा सांभाळण्यासाठीची जबाबदारी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदीप जयस्वाल हे सांभाळत असतात। त्यामुळे लोकांमधला नेता म्हणून त्यांची ओळख आहे। पण गेल्या 5 वर्षांमध्ये आमदार म्हणून या शहरामधला जो भाग आहे महानगरपालिकेमध्ये येतो त्या भागाची सेवा तर केली आहे, पण आमदार फंडातून त्यांनी काय कामं केली आहेत हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। गेल्या 5 वर्षांपासून या मध्यमधून तुम्ही आमदार म्हणून काम करत आहात। 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही या मतदारांची कशा पद्धतीने सेवा केली आहे, त्याचबरोबर मतदारसंघाचा कसा विकास केलेला आहे? गेल्या 5 वर्षापासून ज्यापासून निवडून आल्यापासून सातत्याने या मध्य विभागामध्ये विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची मी सुरुवात केलेली आहे। मग मी माझ्या निधीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोड करून दिले, अनेक ठिकाणी सभागृह बांधून दिले। मी शासनाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जवळपास 125 कोटी रुपये या ठिकाणी, मग मेडिकलच्या माध्यमातून, कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून, 3 पुलाच्या माध्यमातून जवळपास असे 125 कोटी रुपयेसुद्धा मी शासनाच्या माध्यमातून या माझ्या मतदारसंघामध्ये साठी या ठिकाणी आणलेले। महापालिका क्षेत्राला DPTCमधून सुद्धा फंड मिळत नाही। मग अशा वेळेस आम्ही विधानसभेमध्ये अनेक प्रश्न मांडून विशेष निधीचं सुद्धा जवळपास मी विशेष निधी रोडसाठी सुद्धा जवळपास 5 कोटी रुपये वेगळे आणलेले आहे। त्याचं कामसुद्धा आता या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आणि नगरसेवका त्यांच्या भागातील समस्या असतील ती माझ्या फंडातून त्यांना जे लागेल त्या नगरसेवकाला बोलून, पहिला आमदार आहे की जे नगरसेवकाला बोलवतो आणि त्यांच्या भागातील समस्या सोडवण्यासाठी ज्या भागात त्यांना फंड लागतो मी फंड देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मी काम करतो। हा संपूर्ण तुमचा मतदारसंघ शहरामध्ये आहे, महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे। पण महानगरपालिकेच्या अंतर्गत कचऱ्याची समस्या आहे, काही ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत। ते 5 वर्षांमध्ये कसे सोडवलेत आणि त्याचा पाठपुरावा कसा सुरू केला? मागं मी प्रामाणिक बोलणारा माणूस आहे। गेल्या 8 महिन्यापूर्वी शहराच्या रोडाची परिस्थिती फार खराब होती, हे मान्य करावं लागणार आहे। पण मागं आम्ही एक बरोबर आमचे जिल्ह्याचे खासदार खैरेसाहेब, त्याबरोबर महापौर, मग महापालिकेचे सर्व पदाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, सर्व अधिकारी यांच्याबरोबर बसून आम्ही चर्चा केल्यानंतर आपण पाहिलं असेल शहरातील जवळपास 6 महिन्यापासून रोडाच्या कामाची सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणचे रोड जवळपास 70% रोड मला वाटतं या शहरात आता चांगले कामाची सुरुवात त्या ठिकाणी चालू आहे। अनेक रोड तयारसुद्धा झालेले आहे। संभाजी महाराज पुतळ्यापासून तर TV सेंटरचा चौरस्ता, त्याचबरोबर साठे चौक ते संभाजी महाराज पुतळा, असे अनेक रोड आम्ही व्हाईट टॅपिंगच्या माध्यमातून गेलेले आहे। आपण क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज ते पर्यटन गेट हा सुद्धा व्हाईट टॅपिंगचं काम या ठिकाणी सुरुवात केलेली। मला वाटतं शहरातले आता जवळपास या महिनाभराच्या आत जवळपास शहराचे चांगले रोड होतील, असं म्हणत नाही की 100% सर्वच चांगले होतील, पण जवळपास 70 ते 80% या शहराचे रोड चांगले होतील। मतदार संघामध्ये आमदार निधीचा किती टक्के तुम्ही आतापर्यंत काम केलेले आहे? जवळपास आता म्हणलं तरी 95%च्या वर निधीच्या कामाची सुरुवात झालेली आहे। बरोबर। आमदार निधीतून बरीच कामं केलेली आहेत, रस्त्याची कामं केलेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सभागृह असतील ते करण्याचा प्रयत्न केला आहे। पण औरंगाबाद हे जे शहर आहे ते उद्योगाची नगरी, पर्यटनाची नगरी असं लौकिक आहे। अशा स्थितीमध्ये एक राजकीय हस्तक्षेप होऊन एक पाठबळ मिळणं गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत नाही। तर पर्यटनाची राजधानी म्हणून तुम्ही काय कामं केलेली आहेत या 5 वर्षाच्या काळात? आपण पाहिलं असेल की या शहरामध्ये येत असताना माझ्या भागामध्ये बीबी का मुकबरा असेल, त्याबरोबर पानचक्की आहे,
त्याचबरोबर औरंगाबाद लेणी आहे. त्यासाठी आत्ताच परवाच्या दिवशी 2,14,00,000 रुपयाचा रोडाची मी त्या ठिकाणी मंजूर करून त्याला कामाला सुरुवात करायला लावली. कारण की शेवटी पर्यटन या शहरात यावं, त्याच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून पाहिलं असं आमच्याकडं सिद्धार्थ गार्डन असेल, त्याच्यामध्ये अनेक आम्ही योजना केलेल्या आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असेल, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर असेल, अब्दुल कलामाचं रिसर्च सेंटर असेल, असे अनेक प्रोजेक्ट आम्ही महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी करून घेतो आहे. या शहरामध्ये पूर्वी एका काळामध्ये आता प्लेन बंद झाले, त्यासाठी मी खासदाराला विनंती करणार आहे आमच्या शहरामध्ये जास्तीत जास्त परदेशी पाहुणे यावं यासाठी सातत्याने मी प्रयत्न करणार. आमदार जयस्वाल यांनी या मतदारसंघाचा विकास केलेला आहे असा दावा केलेला आहे. आपल्याबरोबर सध्या राष्ट्रवादीचे नेते विनोद पाटील आहेत. ते या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याबरोबर असणार आहेत. काय सांगाल की या मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी खरंच मतदारसंघाचा काही विकास केलेला आहे का? जे आमदार निधी आहे त्यातून काही कामं केलीत का? सर्वप्रथम या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न तसेच प्रलंबित राहिलेले आहे. ज्या अपेक्षांनी आकांक्षांनी लोकांनी त्यांना निवडून दिलं, मी त्यांच्या विरोधी पक्षातला असल्यामुळे नाही, परंतु एक नागरिक म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, एकही प्रश्न आमचा मार्गी लागलेला नाही. मुळात माननीय आमदार साहेबांनी आजपर्यंत एका आमदाराला 15 अधिवेशनं मिळतात. 15पैकी एकाही अधिवेशनामध्ये त्यांनी तोंड देखील उघडलेलं नाही. एकही प्रश्न माझ्या शहराचा त्यांनी मांडलेला नाही. आपण जर बघितलं म्हणजे ऑन द रेकॉर्ड आहे, आपण प्रधान सचिव कार्यालयाशी जर विधानभवनात जर संपर्क साधला आपल्याला दिसेल एकाही प्रश्नामध्ये त्यांनी भाग घेतलेला नाही. राहिलेला आमदार निधीचा विषय तर माझ्यासारखाच प्रश्न सगळ्या औरंगाबाद शहराच्या मध्याच्या नागरिकांना पडला की आमदार निधी नेमकं गेली कुठं, आमदार निधी गेली कुठं, हाच आमचा प्रश्न आहे. औरंगाबाद शहराची इतकी दुरावस्था आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. आणि त्यांनी जर आमदार निधीतले रस्त्यांची जरी व्यवस्थित प्लॅनिंग केली असती 5 वर्ष, जवळपास 7.5, 8, 10 करोड रुपये, आणि मुख्यमंत्र्यांनी जो विशेष निधी दिला असे 20-25 कोटी रुपयाची जर त्यांनी 5 वर्ष प्लॅनिंग केली असती तर माझ्या शहराचे रस्ते व्यवस्थित झाले असते. पण दुर्दैवाने सांगायचं आहे की एकही रस्ता नवीन झालेला नाही आणि असलेले रस्ते खोदण्यात आलेले. पण गेल्या अनेक वर्षांपासून या सत्ताकारणामध्ये जयस्वाल आहेत, खासदार राहिलेले आहेत, महापौर राहिलेले आहेत, वेगवेगळे पदं त्यांनी भूषवलेली आहेत. अशा काळामध्ये हा जो हार्ट औरंगाबादचं जे हृदय आहे त्याच्यामध्ये फारसा काही बदल झालेला दिसत नाही. काय नेमकं यामागचं कारण आहे? काय झालं, मुळात त्यांना प्रश्नच कळले नाही. आयतं सगळं मिळत गेलं. शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नावावर मागील 25-30 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये त्यांना सत्ता मिळाली आणि ज्या बेसिक नीड्स ज्या आहेत, मूलभूत सुविधा जे देण्याचं काम हे महानगरपालिकेचं असतं, परंतु ते देण्यापासून ते दुरावले गेले. छोटे छोटे प्रश्न देखील आमच्या शहराचे सुटलेले नाही. आमदारांनी आणखी कोणकोणती विकास कामं केली आहेत आणि त्याबद्दल विरोधकांना काय वाटतंय हे देखील जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक.